सध्याच्या राज्याच्या राजकारणात शिवसेना मनसे एकत्र येईल का, ह्या वार्ता किंवा ह्या बातम्या दररोज आपण ऐकायला मिळत आहेत. आणि त्यामुळे मनसे शिवसेना एकत्र आली तर मुंबई महापालिका जिंकेल का, पुढच्या निवडणुका कशा असतील, या संदर्भात जरतरच्या चर्चा आजही चालू आहेत. पण अजून कुठल्या निर्णयापर्यंत दोघे आलेले नाही आहेत. असं असताना मात्र कोकणातला एक मनसेचा चेहरा वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष आणि अतिशय विकासपुरुष, नगराध्यक्षा काळात खेडमध्ये अनेक सुविधा चांगल्या निर्माण केल्या, जनाधार असलेला नेता, कार्यकर्त्यांचा मोळमध्ये नीव आवडणारा नेता. पण ह्याला तरी वैभव खेडेकरांना कुठं जरा साईड ट्रॅकवर टाकलं जातंय का, अशी शंका आता उपस्थित व्हायला लागली. कारण कालच प्रकाश महाजनांना इगतपुरीमध्ये जे 14 ते 17 मध्ये मनसेचं शिबिर आहे त्याला निमंत्रण न दिल्यामुळे त्यांनी मनसेला रामराम केला, असं कालच वृत्त वाहिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मग वैभव खेडेकरच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? शिवतीर्थावरती किंवा पक्षप्रमुख मनसेचे राज ठाकरे त्यांच्यावर नाराज आहेत का? कारण 23 मेला ज्यावेळेस चिंचघरमध्ये एका मंदिराच्या जीर्णोद्धाराला पालकमंत्री उदय सामंत, योगेश कदम, संजय कदम, रामदास भाई एकत्र असताना त्या ठिकाणी वैभव खेडेकरांची पण उपस्थिती होती. आणि ती उपस्थिती कुठेतरी वरिष्ठांना खटकते का? तेव्हापासूनच थोडीशी नाराजी वैभव खेडेकरांबाबतीत मनसेच्या नेत्यांमध्ये दिसून यायला लागली. मध्यंतरी काळामध्ये त्यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु भेट मिळाली नाही. नंतर वैभव खेडेकरांनी थोडीशी सारवासारव केला नाही की पुढची वेळ मिळणार आहे. पण आज तारखेत वैभव खेडेकरांना राज ठाकरेंनी भेट दिलेली नाही. मग असं काय वैभव खेडेकरांच्या बाबतीत घडतंय की त्या व्यासपीठावरती एकत्र गेले, त्या ठिकाणी त्यांनाही निमंत्रण होतं, एक धार्मिक कार्यक्रम होता, पण त्या ठिकाणी गेले म्हणून त्यांना वरिष्ठांना ते रुचलं नाही का? आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकरांची सुद्धा अत्यंत जवळची दोस्ती आहे, मैत्री आहे. मग असं असताना इगतपुरीचं निमंत्रण अधिवेशनाचं सरचिटणीस असूनही वैभव खेडेकरांना मिळालं नाही. त्याबाबतीत आम्ही त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की महापालिका कार्यक्षेत्रातल्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले, पण पक्षाचे सरचिटणीस, एखाद्या पक्षाचं सरचिटणीस पद हे फार महत्त्वाचं असतं. त्याला कुठे मर्यादा नसतात किंवा त्याच्यावर कुठे बंधन नसतं. ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं कार्य होतं तिथं अगत्यानं त्यांना निमंत्रण मिळतं, दिलं जातं. असं सर्वच पक्षात घडतं. मग वैभव खेडेंच्या बाबतीत का असं घडतंय? मग एकंदरीत विचार केला तर प्रकाश महाजनांच्या वक्तव्यातून विठ्ठल माझ्यावर नाराज आहे, तसा विठ्ठल वैभव खेडेकरवरती सुद्धा नाराज आहे का? मध्यंतरी अविनाश जाधव यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती. मध्यंतरी खेडच्या दौऱ्याला आले, त्यांचा सत्कार केला गेला, मनसेकडनंच केला, पुढाकार होता वैभव खेडेकरांचा. मग एकंदरीत सारी परिस्थिती बघितली तो वैभव खेडेकरांना त्यावेळेला शिवसेना नेत्याने आमच्या सोबत या असं जाहीर ऑफर दिली होती. ती ऑफर किंवा तो तिथला एकंदरीत धार्मिक कार्यक्रमातला वैभव खेडेकरचा सहभाग हा कदाचित वरिष्ठांना रुचला नाही का? एकंदरीत सारी परिस्थिती बघितली तर कुठेतरी वैभव खेडेकरांना मनसेकडून जितकी सहकार्याची अपेक्षा आहे तेवढी मिळत नाही आहे. आणि त्यामुळे कदाचित भविष्यात प्रकाश महाराजांच्या वाटेवरती वैभव खेडेकर आहेत का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. टाइम्स डेली करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.